तो दुकानात गेला. त्याने पोटभर जेवण केलं. बिलाचे पैसे न देता तो निघाला आणि निघताना मात्र त्याने कोऱ्या कागदावर निळ्या शाईने त्याची अख्खी भावनिक दास्तानच लिहिली. या भावनिक पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पण हे पत्र नेमकं काय आहे? या पत्रात चोराच्या भावना काय आहेत? नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. आजवर आपण चोरीच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कधी सराफांच्या दुकानात चोरी, कधी वीज चोरी, तर कधी घरफोडी. असे चोऱ्या आणि चोरांबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पण आम्ही जो आज किस्सा सांगतोय तो जरा वेगळा आहे. ताळोंदा शहरात नुकतीच एक अशी चोरी घडली आहे. पोलिसांना तर सोडाच, पण हे ऐकून चोरांनाही धक्का बसेल. ताळोंदा शहरातील हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बियर बार मध्ये चोराने खिडकी के झोके से एंट्री मारली आहे. अन्नपदार्थ खाल्ले, मस्तपैकी दारूही प्यायला, पण त्याचा उद्देश फक्त चोरी नव्हता. तो आला होता दिलवाले दारू पीने आए हैं पी के ही जाएंगे स्टाईलने. 2-4 दाणे खाल्ले आणि थेट एक भावनिक पत्रच लिहिलं. त्यात पत्रात चोर माशे म्हणतात, माझी तुझ्याशी दुश्मनी नाही, माझी परिस्थितीच वाईट आहे, असं म्हणत त्याने पोलीस आणि समाजाला जणू काही एक भावनिक सादच घातली आहे. पुढे चोरानं काही प्रश्नही उपस्थित केले. तुमसे एक बात पूछनी है, पोलीस खरंच इमानदार असतात का? चोर खरंच चोर आहेत की चोरांना चोर बनवण्यात आला आहे? एखाद्या चित्रपटातल्या हिरोचा डायलॉग शोभावा तसा भावने पंच टाकलाय. पुढे एका जुन्या पोलीस अधिकाऱ्याचाही पत्ता विचारलाय. त्यातून तो काही अधोरेखित करू इच्छितो का? ही कोणत्या जुन्या केसची लीड तर नाही ना? असा संभ्रम निर्माण झालाय, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळा अँगलही आहे का अशा चर्चांना उधाण आलंय. असो, पण हे पत्र फक्त चोराचं नाही तर भावना, सामाजिक वास्तवावर, माणसाच्या खोल दुःखद समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं आहे. हे पत्र समाजाच्या नजरेतून सुटलेल्या अशा व्यक्तींचा जणू काही आरसाच बनलाय. कधी जबाबदारी आणि मजबुरीमुळे चांगल्या माणसालाही चोरी करावी लागू शकते का? या पत्रातून कोण चोर आणि कोण जबाबदार यावर पुन्हा विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित केले. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. नंदुरबारवरून सागर नाईकवाडेसह साम टीव्ही न्यूज मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.